नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत त्या महान मातेबद्दल ज्यांनी स्वराज्याच्या स्वप्नांना आकार दिला आणि एका राजाला नव्हे तर रजतेचा राजा घडवला। राजमाता जिजाऊ। जिजाऊ शक्ती, विचार आणि संस्कार यांचं प्रतीक। शूरवीर छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजाऊ ही फक्त आई नव्हती, ती शिक्षिका होती, प्रेरक होती आणि स्वराज्याची पहिली वस्तुकार होती। छोट्या शिवबाला तिने तलवार चालवायला शिकवली, रणनीती शिकवली, न्यायाचा अर्थ शिकवला आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या मातीसाठी जगायचं आणि आवश्यक असेल तर मरायचं। जिजाऊंच्या 5 अमूल्य शिकवणी। 1. स्वाभिमान कधीच विकू नये। जिजाऊ नेहमी म्हणायच्या, अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला प्रोत्साहन देणे। म्हणूनच त्या शिवबाला लहानपणापासून अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवलं। 2. स्त्री शक्ती हीच खरी शक्ती। त्या काळात स्त्रियांना सीमित केलं जात असताना जिजाऊ घर सांभाळतानाच राज्यकारभार, किल्ले, सैनिक, लढाया यासारखी कामं देखील बिनधास्त करत त्यांनी दाखवून दिलं की स्त्री फक्त घर नव्हे तर संपूर्ण जग बदलू शकते। शिक्षण हे सर्वात मोठे अस्त्र। जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवरायांना वेगवेगळ्या किल्ल्यांचं राजकारण, भूगोल, धर्म, समाज आणि न्यायशास्त्र यांचं संपूर्ण ज्ञान लहानपणापासून मिळालं। त्यांच्या नजरेत शिक्षण म्हणजे सामर्थ्य। 4. रयतेचा राजा बनवायचं तर रयतेचं दुःख समजायलाच हवं। त्या नेहमी शिवबाला शेतकऱ्यांमध्ये, जनतेमध्ये घेऊन जात। शिवरायांच्या मनात लोकांबद्दल अपार प्रेम आणि जबाबदारीचं बीज जिजाऊंच्याच शिकवणीतून पेरलं गेलं। 5. धर्म म्हणजे मानवता। जिजाऊंची शिकवण अत्यंत स्पष्ट होती। धर्म हे लोकांना जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नव्हे। म्हणूनच शिवराजांच्या राज्यात सर्व धर्मांना सन्मान मिळाला। जिजाऊंची शिकवण आजही तितकीच प्रेरणादायी। आजच्या काळातही त्या शिकवणी आपल्याला सांगतात, स्वाभिमानी बना, शिक्षण घ्या, अन्यायाला विरोध करा, स्त्री शक्तीचा सन्मान करा आणि मानवतेला सर्वात वर ठेवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जिजाऊ, जय शिवराय लिहून तुमचं प्रेम दाखवा। धन्यवाद।